तुम्हाला कधी असं वाटलंय का की आपण ज्या जागेवर उभे आहोत ही पृथ्वी फक्त माती, पाणी आणि दगडांचा गोळा नाही? कधी शांतपणे जमिनीवर हात ठेवून पाहिलंय? त्या थंड मातीमध्ये एक इतिहास दडलेला आहे, जो तुमच्या कल्पनेपेक्षा खूप मोठा आहे. कल्पना करा, तुमच्या हातातली माती कधीतरी ज्वालामुखीच्या प्रचंड उद्रेकातून बाहेर पडलेली असेल. लाल, गरम, जळती. किंवा तीच माती कधी समुद्राच्या हजारो मीटर खोल तळाशी दबलेली असेल, जिथे सूर्यप्रकाशही पोचत नाही. म्हणजेच आपण जिथे उभे आहोत ती जमीन एक कथा सांगते. एक अशी कथा ज्यात वेळ मोजला जातो, वर्षांमध्ये नाही तर अब्जावधी वर्षांमध्ये. पण ही कथा फक्त सुंदर नाही, ती आहे भयानक, अराजकतेने भरलेली, जिथे ग्रह एकमेकांवर आदळतात, तारे फुटतात आणि संपूर्ण जग नष्ट होतं. आणि याच अराजकतेतून जन्म घेतो नवीन काहीतरी. आणि याच सगळ्यातून निर्माण झालंय आपलं अस्तित्व. जरा डोळे बंद करा आणि स्वतःला वेळेच्या खूप मागे घेऊन जा. खूप खूप मागे. आजपासून सुमारे 13 अब्ज 80 कोटी वर्षांपूर्वी ना पृथ्वी होती, ना सूर्य, ना आकाश, ना तारे, ना वेळ सुद्धा. फक्त एक शांत, अंधारलेली असीम पोकळी, जिथे काहीच हलत नव्हतं, काहीच अस्तित्वात नव्हतं. आणि मग अचानक एक क्षण जो सगळं बदलून टाकणार होता. एक प्रचंड स्फोट झाला, इतका शक्तिशाली की त्याने निर्माण केलं संपूर्ण विश्व. प्रकाश, ऊर्जा आणि पदार्थ सगळं एका क्षणात. त्या क्षणाला आपण म्हणतो विश्वाचा जन्म. त्या स्फोटानंतर विश्व वेगाने पसरू लागलं. आजही ते पसरत आहे. लाखो, कोट्यावधी आकाशगंगा तयार झाल्या. त्यामध्ये जन्मले अब्जावधी तारे, आणि त्या ताऱ्यांमध्येच तयार झाले आपल्या शरीरातील अणू. आता कथा हळूहळू आपल्या दिशेने येते. आजपासून सुमारे 4 अब्ज 60 कोटी वर्षांपूर्वी एक प्रचंड नेब्युला, धूळ, वायू आणि ऊर्जा यांचा ढग अंतराळात तरंगत होता. गुरुत्वाकर्षणाने त्या ढगाला हळूहळू आकुंचन पावायला सुरुवात केली. तो फिरू लागला, वेग वाढत गेला, आणि त्याच्या मध्यभागी तापमान इतकं वाढलं की एक नवीन तारा जन्माला आला. तो तारा म्हणजे आपला सूर्य. सूर्य जन्माला आल्यानंतर त्याच्या आजूबाजूला धूळ आणि खडक फिरत राहिले. ते एकमेकांवर आदळले, तुटले, पुन्हा जोडले गेले. हजारो, लाखो टक्करानंतर एक मोठा गोळा तयार झाला. तो म्हणजे आपली पृथ्वी. पण ती पृथ्वी आजसारखी सुंदर नव्हती. ती होती एक जळती नरकभूमी. लावा, आग आणि विषारी वायूंनी भरलेली. आणि मग घडली एक भयंकर घटना. आजपासून सुमारे 4 अब्ज 40 कोटी वर्षांपूर्वी थिया नावाचा एक ग्रह पृथ्वीवर आदळला. ही धडक इतकी शक्तिशाली होती की पृथ्वीचा मोठा भाग अंतराळात फेकला गेला, आणि त्या तुकड्यांपासून हळूहळू तयार झाला आपला चंद्र. यानंतर पृथ्वी थंड होऊ लागली. जड घटक जसे लोखंड आणि निकेल पृथ्वीच्या केंद्राकडे गेले, आणि तयार झालं एक शक्तिशाली मॅग्नेटिक फील्ड, जे आजही
आपल्याला सूर्याच्या धोकादायक किरणांपासून वाचवतं. पण अजूनही जीवन नव्हतं. तेव्हा धूमकेतू पृथ्वीवर आदळले. ते बरोबर घेऊन आले पाणी. हळूहळू पृथ्वीवर पाऊस पडू लागला. हजारो वर्ष, लाखो वर्ष आणि समुद्र तयार झाले. आणि मग एक चमत्कार घडला. आजपासून सुमारे 3,50,00,000,000 वर्षांपूर्वी समुद्रात पहिलं जीवन जन्माला आलं. सूक्ष्मजीव जे डोळ्यांनी दिसतही नव्हते, पण त्यांनीच बदलली संपूर्ण पृथ्वी. त्यांनी तयार केला ऑक्सिजन आणि हळूहळू पृथ्वीवर श्वास घेण्यासारखी हवा तयार झाली. जीवन विकसित होत गेलं. समुद्रातून जमिनीवर आलं. वनस्पती, प्राणी आणि शेवटी मानव. आजपासून सुमारे 2,00,000 वर्षांपूर्वी आपण आधुनिक मानव या पृथ्वीवर आलो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही वेगळे नाही. तुमच्या शरीरातील प्रत्येक अणू कधी ना कधी एखाद्या ताऱ्यात तयार झाला आहे. तुम्ही घेतलेला प्रत्येक श्वास कधी सूक्ष्म जीवांनी तयार केला होता. तुम्ही पिणारं पाणी कदाचित अंतराळातून आलं आहे. म्हणजेच आपण फक्त पृथ्वीचे नाही, आपण संपूर्ण विश्वाचे आहोत. पुढच्या वेळी तुम्ही जमिनीवर उभे राहाल तेव्हा फक्त माती पाहू नका. त्या मातीमध्ये तुमचा इतिहास आहे, अब्जावधी वर्षांचा. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत मानवाच्या उत्क्रांतीचा प्रवास. तोपर्यंत सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.